मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रागिनी रागातच रूममध्ये येते आणि तेथे आल्यानंतर आता ती स्वतःवरच खूप चिडलेली असते। त्यानंतर आता लगेचच तेथे यशपाल येतो आणि विचारतो, काय झालं रागिनी ताई, तुम्ही चिडलात का माझ्यावर? मग रागिनी आता जोरातच त्याच्यावर ओरडते, काय रे, काय चाललं होतं तुझं? काय दाखवत काय होतास तू त्या भूमीला? त्यावरती यशपाल मोठ्याने हसतो आणि म्हणतो, खरं तर मी तुमचा व्हिडिओज तिला दाखवणार होतो, हीच इच्छा होती माझी, पण नंतरनं मी विचार केला की जाऊ दे, अजून एक तुम्हाला संधी द्यावी आणि त्याच्यासोबत ताकीदसुद्धा। मग आता रागिनी जरा घाबरते। तेव्हा लगेचच यशपाल रागात रागिनीकडे पाहतो आणि लगेच तिला धमकावून सांगतो, माझ्यासोबत तर अजिबातच गेम करायचा नाही, समजलं? तुम्हाला वाटलं काय की मला तुमचा डाव समजणार नाही का? कारण मला बेशुद्ध करून माझ्या मोबाईलमधील तो व्हिडिओ तुम्ही डिलीट कराल आणि मला काही कळणार नाही? आणि तुम्हाला काय वाटलं मी एवढा मूर्ख आहे का? एका मोबाईलमध्ये एकच कॉफी ठेवेल आणि मी ऑलरेडी दुसरी कॉफी तयारसुद्धा करून ठेवली होती, असं यशपाल रागिनीला म्हणतो। तेव्हा रागिनी आता खूपच घाबरते आणि सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीला असा मी कधी मोकाट सोडेल का? सांगा बरं, नाही ना? मग रागिनीचा आता चेहराच पडतो, कारण आता तिच्या विरोधात सगळे काही पुरावे यशपालकडे अजूनही तसेच असतात। मग आता यशपाल म्हणतो, मी तुम्हाला वेळोवेळी मदत केली, तुम्ही माझ्याबरोबर असा गेम खेळायला नको होतं, तुम्हाला खूप महागात पडेल, अशी यशपाल आता धमकी देतो। त्यानंतर तो जरा रागातच म्हणतो, मला आत्ताच्या आत्ता पैसे हवे आहेत। तेव्हा रागिनी आता डोक्यालाच हात लावते। तर आता भूमी हे सगळं बोलणं ऐकते आणि आश्चर्याने यशपालकडे पाहते। ती लगेचच आतमध्ये येते आणि आत्याला विचारू लागते की कशासाठी पैसे हवेत। तेव्हा हे दोघेही भूमी आली म्हणून खूपच घाबरतात, त्यांची बोलतीच बंद होते। तर भूमी आता पुन्हा विचारते की आत्या, अहो सांगा ना, कशासाठी यांना पैसे हवेत? त्यावेळी आत्या म्हणते, अगं याला बिझनेस करायचा आहे ना, म्हणून पैसे हवे आहेत। याला सांगतीये की बाबा माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण हा ना अजिबातच ऐकत नाहीये। त्यावेळी आता तो म्हणतो की मला वडापावचा बिझनेस करायचा आहे ना, म्हणून थोडे पैसे हवे होते। तेव्हा लगेचच रागिनी आता म्हणते, नाही आहेत माझ्याकडे अरे पैसे, तुला किती वेळा सांगू? असं म्हणून ती भूमीला विचारते, काय गं भूमी, तू कशासाठी आली होतीस इथे? तुला काही हवं आहे का? मग आता त्यावेळी ती म्हणते, अहो आजीने अक्षय तृतीयेसाठी तुम्हाला सामानाची यादी सांगितली होती ना, ती यादी हवी होती। त्यावेळी आता लगेचच रागिनी म्हणते, हो देते मी बनवून। त्यावेळी भूमी आता बरं असं म्हणते आणि लगेचच तेथून जाते। त्यावेळी रागिनी आता भूमी गेली की नाही हे पाहत असते। तेव्हा यशपाल लगेचच हात पुढे करतो आणि पैशांची मागणी अजूनही रागिनीकडे करतो। तेव्हा रागिनी आता रागातच त्याच्याकडे पाहते आणि तुला कुठून पैसे देऊ असं म्हणते। त्यानंतर भूमी आता रूम बाहेर येते आणि चालता चालता विचार करत असते, या सगळ्या कामामध्ये यशपाल काकांनी तर आत्याला मदत केली नसेल ना, आणि त्याचेच तर पैसे मागत नसतील ना ते? आता उद्याची अक्षय तृतीया एकदा होऊ दे, मग त्यांचंही पितळ उघडं करण्याच्या मार्गावर जातेच। तर आता दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीया असते, त्यामुळे भूमी अगदी छान अशी तयार होते। त्याचबरोबर अक्षय तृतीयेची जी काही पूजा असते ती सुद्धा अगदी व्यवस्थित ती मांडते आणि पूजा करते। तेव्हा मनूसुद्धा आता लगेचच भूमीला मदत करू लागते आणि भूमीकडे पाहत तिला विचारते, काय ग ताई, काय झालं, तू एवढी उदास कशी? त्यावेळी भूमीला वाईट वाटतं आणि ती म्हणते की आकाश ना माझ्यासोबत अगं बोलतच नाहीये, तो माझ्यावर ना अजूनही रागवलाय, असं म्हणून भूमी रडते। आकाश आता तेथे येतो आणि म्हणतो, मानसी अगं ही घे फुलं आणि ही तुळस, आणि भूमीकडे दुर्लक्षच करतो आणि फक्त मानसी बरोबरच तो हसतो। तेव्हा भूमीला अजूनच वाईट वाटतं। तेव्हा भूमी म्हणते, आकाश ऐक ना, अरे ही विष्णूची जी मूर्ती आहे ना, ती आपण दोघांनी मिळून ठेवायची असते। तेव्हा आकाश आणि भूमी हे दोघेही मिळून आता विष्णूची मूर्ती तेथे पाटावर ठेवतात। तेव्हा आता आकाश काही न बोलता लगेचच तेथून चाललेला असतो। भूमी त्याचा हात पकडते आणि विचारते, काय आकाश, अरे बस ना आता, असा किती वेळ रुसणार आहेस? अरे आज सकाळपासनं तू माझ्याशी नीट बोलला नाहीस आणि आज अक्षय तृतीया आहे तरीही तू मला विशसुद्धा केलं नाही। आणि तुला सांगू आकाश, आज अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही घडतं ना ते अक्षय राहतं। आपल्या दोघांमध्ये प्रेम असेल तर प्रेम अक्षय राहील आणि राग असेल तर रागच राहील। आता मला सांग आकाश, तुला हा रुसवा फुगवा कायम आयुष्यभर असाच ठेवायचा आहे का? तेव्हा आकाश काही न बोलता, काही न उत्तर देता लगेचच तेथून जातो। त्यामुळे भूमी आणि मानसीला खूप वाईट वाटतं। भूमीच्या डोळ्यात पाणी येतं
तेव्हा आता ती म्हणते, पाहिलं ना मानसी, अगं आकाश कसा वागतोय माझ्याबरोबर. तेव्हा मनू म्हणते, ताई आता तुमच्या दोघांमध्ये मी तरी काय बोलणार. त्यावेळी आता लगेचच भूमी म्हणते, अगं आमच्या दोघांच्या आयुष्यात काय चाललंय ना ते कळतच नाहीये. आमच्या बाळाच्या बाबतीत हे असं काहीतरी झालं. मी क्षितिजाला भेटण्याचा खूप प्रयत्न करते परंतु नाही भेटणं होत. कंपनीच्या बाबतीमध्ये जे काही झालं त्यातून मार्ग काढण्याचा मी खूप सारा प्रयत्न करतेय, पण त्याचे पुरावेसुद्धा माझ्या हाती काहीच लागत नाही. आता या मुलाचं प्रेम हा एकमेव आनंद माझ्या आयुष्यात आहे. आकाश माझ्याबरोबर असं वागतोय, सांग बरं मनू मी काय करायचं आता. असं म्हणून भूमी आता रडू लागते. तेव्हा मनूलाच ते आता तिचं दुःख पाहवत नाही. तेव्हा ती म्हणते, ताई ऐक ना, तू जा ना, भाऊजींबरोबर बोल ना जरा. ते गार्डनमध्ये असतील, तू त्यांच्याबरोबर बोल, ते बोलतील अगं. तेव्हा नाही बोललं तर मी आता विचारते. त्यावेळी मनू म्हणते, अगं प्रयत्न करायला काय हरकत आहे. असं म्हणून ती भूमीला गार्डनमध्ये पाठवते. तर मनू आता तिच्याकडे पाहतच राहते. भूमी आता बाहेर जाते आणि आकाशला समोर पाहते. आता सूर्यप्रकाशामध्ये त्याची आणि भूमीची इनिशियल्स ए आणि बी अशी बनवलेली असतात. त्यावर सावली पडलेली असते आणि ती खूप छान दिसत असतात. त्यावेळी आता भूमी विचारते, काय आहे आकाश. तेव्हा तो इशारा करून तिला जवळ बोलवतो. भूमी आता पटकनच खाली येते. मग आता आकाश म्हणतो, बघ हे. तर आता तिथे एक छान असा टेबल ठेवलेला असतो. तो सुंदर असा सजवलेला असतो. गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा त्यामध्ये ठेवलेल्या असतात आणि त्यामध्ये भूमीसाठी एक छान असं गिफ्ट असतं. तेव्हा आता ती विचारते, काय आहे आकाश हे. तेव्हा आता लगेचच तो म्हणतो, बघ तर ॲटलिस्ट. मग आता ती लगेचच ते गिफ्ट उघडून पाहते. तर त्यामध्ये आता मस्त अशी सोन्याची चैन आकाशने भूमीला गिफ्ट केलेली असते आणि आकाशचा ए व भूमीचा बी असे इनिशियल्स नावाचे त्यांनी चैनीवर सुद्धा बनवून घेतलेली असतात. ते पाहून आता भूमी खूपच खुश होते. तर आता आकाशला ती विचारते, आकाश अरे काय हे. मग आता आकाश म्हणतो, हे बघ, सूर्यप्रकाश जसा अक्षय असतो ना, आणि या जगामध्ये प्रेमाची झळाळी सुद्धा अगदी अक्षयच राहते, अगदी कधीही न संपणार. आपल्या नावाने प्रेमाची सुरुवात होते, प्रेमाचा ए आणि बी. तेव्हा आकाश हा भूमीकडे असं म्हणून खूपच प्रेमाने पाहतो. भूमीसुद्धा तितक्याच प्रेमाने आकाशकडे पाहते. तेव्हा ती विचारते, एवढं प्रेम आहे ना, मग असा रुसवा का धरला होतास माझ्याबरोबर, का बोलत नव्हतास रे तू माझ्याबरोबर. मग आता तो म्हणतो, प्रेम तर आहेच भूमी, परंतु त्यामध्ये थोडी तरी गंमत जम्मत नको का, आणि खट्याळपणासुद्धा मिसिंग होता. तो भरून काढण्यासाठीच मी ही सगळी तयारी फक्त तुझ्यासाठी केली आहे. असं आता आकाश भूमीला सरप्राईज देत म्हणतो आणि विचारतो, सांग ना भूमी, तुला कसं वाटलं हे सरप्राईज, तुला आवडलं ना गिफ्ट. तेव्हा ती म्हणते, तसं छान आहे पण एवढंही छान नाही आहे. असं मुद्दामच ती आता आकाशला म्हणते. त्यामुळे आकाशचा चेहराच पडतो. ती म्हणते, हे बरोबर नाही आहे हा आकाश, कारण बी नाव पुढे असलं पाहिजे. बायकोचं स्थान कसं नवऱ्याच्या मनामध्ये अगदी असं वर असतं, म्हटल्यावर माझा भूमीचा बी नको का पुढे. तेव्हा आकाश म्हणतो, हो बरोबर आहे तुझं, दे दुसरं बनवून आणतो. मग आता भूमी म्हणते, नको रे आकाश, मी उगीच गंमत केली, खट्याळपणा थोडा हवाच ना प्रेमामध्ये म्हणून. त्यावेळी आकाश म्हणतो, मी सुद्धा गंमतच केली, मी थोडी बनवून आणणार होतो लगेच. मग आता भूमी आणि तो एकमेकांकडे पाहून हसतात. मग पुढे आता ती म्हणते, आपल्या प्रेमाची सुरुवात ए आणि बी, असं म्हणून ती त्याच्याकडे ती चैन देते. मग आता लगेचच केस सावरत ती त्याला चैन घालायला सांगते. मग आकाश भूमीच्या गळ्यात ती चैन घालतो. ते पाहून आता लगेचच मनू खुश होते, कारण मनूसुद्धा आता बाहेर आलेली असते आणि त्या दोघांकडे ती पाहतच राहते. त्यानंतर भूमी आता खुश होत लगेचच आकाशला मिठी मारते. तर मनू आता खुश होत दोघांकडे सारखी सारखी पाहत राहते. इकडे आता रागिनी ही अक्षय तृतीयेच्या पूजेनिमित्त तयार होत असते. तेवढ्यातच पौर्णिमा पाया आपटत रागातच तेथे येते आणि म्हणते, आई मग आता काय गं, काय झालं काय, तू अजून तयार झाली नाहीस का पूजेसाठी, असं रागिनी विचारते. मग त्यावरती आता पौर्णिमा म्हणते, कशी तयार हो मी, मला नाही व्हायचंय तयार, नवरा नसताना मी कशी तयार होणार, असं म्हणून ती रागिनीला खूपच झापते. पौर्णिमाचा हा राग पाहून रागिनीला जरा शॉकच बसतो. आता ती मनातच विचार करते, आता हे काही नवीन झालं सुरू हिच्या डोक्यात. मग त्यावेळी पौर्णिमा म्हणते की, आई
माझ्या नवऱ्याचा म्हणजे माझ्या अभिजितचा खून झाला आहे आणि त्यासाठी ना फक्त तुम्ही जबाबदार आहात. तेव्हा रागिनीला धक्काच बसतो आणि ती पौर्णिमाकडे पाहते आणि मनातच विचार करते, त्या बावळट यशपालने व्हिडिओ दाखवला की काय पौर्णिमाला आणि माझं पितळ उघड केलं की काय, असा भ्रम आता तिचा होतो. मग आता ती लगेचच बाजू पलटते आणि पौर्णिमाला विचारू लागते, काय ग पौर्णिमा, बोल ना, तू असं वेड्यासारखं का करतीये, का बोलतीये. मग आता ती म्हणते, आई माझ्या स्वप्नात सकाळी आले होते ना अभिजित आणि त्यांनीच मला सांगितलं की माझ्या मृत्यूस फक्त आणि फक्त आई जबाबदार आहे म्हणून. त्यावेळी आता रागिनी म्हणते, काय, अगं जे मनात असतं ना ते स्वप्नात दिसतं, कळलं, आणि तुझ्या मनात ना हे काही बीही तू भरून ठेवलंय ना, म्हणूनच हे सगळं तुझ्या बाबतीत घडतंय, तुला अशी स्वप्न पडतायत. त्यानंतर पौर्णिमा म्हणते, असं कसं, आणि जर आकाशने खून केला असताना तर अभिजितने आकाशचं नाव घ्यायला हवं होतं ना, पण त्याने तसं केलं नाही, आकाशचं नाव न घेता तुमचं नाव घेतलं. त्यावरती आता रागिनीला शॉकच बसतो. ती आता गोंधळते, गडबडते, घाबरते आणि म्हणते की पौर्णिमा तुला कसं समजावू ग मी, अगं ते स्वप्न होतं, स्वप्न, तुला कळतं की नाही काही, आणि स्वप्न बघून सुद्धा एवढी काय तनतनतेस तू. मग त्यावेळी पौर्णिमा म्हणते की स्वप्न बघून ना मला खरंच एक गोष्ट समजली आहे. अहो आई, अभिजित ना सावलीसारखे प्रत्येक गोष्टीमध्ये ना तुमच्या सोबत होते, तुमच्या बरोबर होते, आणि तुम्ही काय करताय तर माझ्या अभिजितला अजूनही न्याय मिळवून दिलेला नाहीये. तो आकाश, ती भूमी अगदी मोकाटपणे सगळीकडे फिरतायत, तरीही तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही, असं पौर्णिमा ओरडून ओरडून म्हणते. आणि मला तर खरंच असं वाटतंय की तुम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ शकला नाहीत ना, म्हणूनच अभिजित स्वप्नात येऊन मला असे म्हणाले असतील. तेव्हा रागिनी आता डोक्याला हात लावत म्हणते, ए बाई, तू जा ग तुझ्या रूममध्ये, तिकडे जा, तयार हो, नाहीतर नको हो, पूजेसाठी यायचं असेल तर ये, नाहीतर नको येऊ. आज अक्षय तृतीया आहे, मी अजिबातच आता वाद घालण्याच्या मनस्थितीत नाही, आणि चांगला विचार कर जरा, असं रागिनी म्हणते. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आकाश आणि भूमीला अजिबातच मी असं सुखात बघू शकत नाही, आणि असं म्हणतात ना, आजच्या दिवशी आपण जो विचार करतो तो अक्षय राहतो. मग मी सुद्धा असाच विचार करणार की अभिजितचा मृत्यू ज्याने घडवून आणला आहे त्या व्यक्तीला अशी शिक्षा घडू देत, असा मृत्यू येऊ देत की मृत्यूसुद्धा थरथर कापायला पाहिजे, असं म्हणून ती शापाने तळतळाट देते. तेव्हा तो सगळा काही रागिनीलाच लागतो. रागिनी एकदम शॉक होऊन आता पौर्णिमाकडे पाहते, तिला काही आता सुचत नसतं. त्यानंतर आता लगेचच पौर्णिमा रागात तेथून जाते. मग त्यावेळी आता रागिनीला काय करावं सुचत नसतं, ती आता तेथेच आपली खाली मान घालून उभी असते. तेवढ्यातच यशपाल आता टाळ्या वाजवत हसत हसत तेथे येतो. तेव्हा आता तो बेडवर वेड्यासारखा लोळतो आणि म्हणतो, त्या पौर्णिमाला माहीतच नाही आहे, ती ज्याला शिव्या शाप देतीये ती बाई तुम्हीच आहात तुम्ही. तेव्हा आता रागिनी लगेचच म्हणते की गप्प राहा जरा, नको टेन्शन देऊ. तेव्हा तो म्हणतो, अहो मी तर गप्पच राहणार आहे, पण माझ्या मनात ना जरा एक विचार आला, जसं तो व्हिडिओ म्हणजे माझ्याकडे तो पुरावा आहे, तसाच एखादा पुरावा तुम्ही मागे तर ठेवला नाही आहे ना. तेव्हा रागिनी आता हादरते, घाबरते. त्यावेळी आता लगेचच यशपाल म्हणतो, तसं नाही म्हणायचं मला, म्हणजे तुम्ही अडकणं मला परवडणार नाही ना, म्हणून बोललो, आणि तुमचं अजूनच नुकसान होईल हो, असं आता यशपाल लगेचच तिला म्हणतो. त्यावेळी आता रागिनी मनात विचार करते, याचं म्हणणं तसं बरोबर आहे, आणि हॉस्पिटलमधल्या CCTV फुटेजचा पुरावा राहिलाच होता की काल नशीब माझं बलवत्तर होतं म्हणून मी वाचले, पण एखादा पुरावा खरंच सुटलाय का माझ्या हातून कुठेतरी मागे, असा ती आता विचार करते. त्यानंतर घरातील सर्वजण आता एकत्र येतात अक्षय तृतीयेच्या पूजेसाठी. मग आता भूमीने सर्व छान अशी तयारी करून ठेवलेली असते, मनूसुद्धा तिच्या सोबतच असते. त्यावेळी आता लगेचच आजीला विचारत भूमी म्हणते, आजी तुम्ही पहा ना जरा, सगळं काही व्यवस्थित आहे ना. त्यावेळी आजी आता तयारी पाहतात आणि म्हणतात, सगळं काही व्यवस्थित आहे बाळा, आंबे पाण्यात ठेवले होते ना. मग त्यावेळी आता भूमी म्हणते, हो काल रात्रीच ठेवले होते, आता पूजा झाल्यानंतर हे सगळेजण काही शांत बसणार आहे का, आंब्यावर सगळेजण ताव मारतील. तेव्हा सर्वजण हसू लागतात.
त्यानंतर अथर्व म्हणतो की चला चला पटकन पूजा उरकून घ्या आणि आंबे कापायला घ्या. तेव्हा सर्वजण हसतात आणि अथर्वकडे पाहतात. मग आता रागिनी म्हणते, अरे हो हो अथर्व, काय माझी पोरं आहेत, कधीही न आंबा खाल्ल्यासारखे वागतात. सर्वजण एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा आजी आता म्हणतात, तरी बरं, आंब्याच्या सीझनला दर आठवड्याला जोशी हे आपल्याकडे आंबे पाठवतात. तेव्हा आकाश विचारतो, बरं आजी पूजेला सुरुवात करू का? तेव्हा आजी म्हणतात, नाही नाही, तू आणि भूमीने अगोदर संकल्प सोडायचा. तेव्हा काय संकल्प सोडायचा असं आता लगेचच आकाश विचारतो. तेव्हा तुम्ही काय देवाला सांगताय हा संकल्प सोडा. आजी म्हणतात, तुम्ही नक्की कशासाठी संकल्प करणार आहात? घराच्या सुखशांतीसाठी, घराच्या आनंदासाठी, तुमचं वैवाहिक आयुष्य हे सुखात जाऊ दे यासाठी संकल्प सोडायचा असतो आणि मगच पूजेला सुद्धा सुरुवात करायची. तेव्हा भूमी आणि आकाश हे एकमेकांकडे पाहतात आणि गालातच हसतात. तेव्हा आजी म्हणतात, चला बरं आता टीका लावून घे आणि टोपी सुद्धा घाल. तेव्हा आता लगेचच मनू ही कौतुकाने भूमी आणि आकाशकडे पाहते. अथर्वला सुद्धा आनंद होतो. मग त्यानंतर आकाश हा टोपी घालतो तर भूमी त्याला टिक्का लावते. त्यानंतर आजीला आता लगेचच भूमी विचारते, आजी अजून एका गोष्टीसाठी संकल्प सोडला तर चालेल का? तेव्हा आता सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो. सर्वजण भूमीकडे पाहू लागतात की आता नक्की कोणता संकल्प हिला सोडायचा आहे, पण कुणी काही विचारत नाही. त्यानंतर रागिनी विचारते, बोल ना अगं, कोणता संकल्प तुला सोडायचा आहे आणि कुणासाठी सोडायचा आहे संकल्प? तेव्हा मला क्षितिजासाठी संकल्प सोडायचं असल्याचं आता भूमी म्हणते. त्यावेळी आता सर्वजण अगदी इमोशनल होत तिच्याकडे पाहतात. तेव्हा आकाश भूमीकडे कौतुकाने पाहतो की अजूनही ही क्षितिजाचा विचार करते. तेव्हा आता लगेचच भूमी म्हणते, आपण जे काही मागू तिच्यासाठी ते आज अक्षय राहील ना, म्हणून सुख शांती आरोग्य समृद्धी यासाठी करू का मी संकल्प क्षितिजासाठी, असं आजीला ती विचारते. तेव्हा आजी आता कौतुकाने भूमीकडे पाहतात आणि म्हणतात, बाळा विचारायचं काय त्यात, ती आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे ना, मग तिच्यासाठी सुद्धा तू संकल्पच सोड. मग भूमी आता खूपच खुश होते आणि म्हणते की आज जर क्षितिजा इथे असती तर किती बरं झालं असतं ना, असं म्हणून आता लगेचच भूमीला क्षितिजाची खूप म्हणजे खूप आठवण येते. तेवढ्यातच अमोली आता क्षितिजाला घेऊन दाराजवळ उभी राहते. तेव्हा घरातील सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो आणि सर्वजण आता लगेचच अमोली आणि क्षितिजाकडे पाहू लागतात. मग त्यानंतर भूमी आकाशकडे पाहते आणि लगेचच तिकडे क्षितिजाजवळ जाते आणि तिला हात लावणार असते, जवळ घेणार असते. तेव्हा अमोली आता लगेचच हात झिडकारते आणि म्हणते की थांब भूमी. मग घरातील सर्वांना आता धक्काच बसतो. त्यावेळी आता लगेचच अमोली म्हणते, भूमी हे बघ, मी क्षितिजाला इथे घेऊन आले, पण याचा अर्थ असा नाही की तुला बघता यावं किंवा तिला जवळ घेता यावं म्हणून. अगं मी इथे आली आहे कारण आजीने फोन करून मला आग्रह केला होता ना, म्हणून. तेव्हा आजी आणि आकाश हे दोघेही पुढे येतात. तर भूमी आता अगदी नाराज होत अमोलीकडे पाहते, कारण एकदाच तिला क्षितिजाला जवळ घ्यायचं असतं आणि ते सुखसुद्धा तिला अमोलीकडून मिळत. आता भूमीची ही झालेली अवस्था पाहून रागिनी आणि पौर्णिमा या दोघीही मात्र आता गालातच हसतात. तर मनू आणि अथर्वला भूमीबद्दल खूप म्हणजे खूप वाईट वाटतं आणि अमोलीचा थोडा रागसुद्धा येतो. त्यावेळी पुढे आता अमोली सांगू लागते की अक्षय तृतीयेच्या पूजेसाठी मनूला घेऊन ये इकडे, असं आजी म्हणाल्या होत्या म्हणून मी इकडे आली आहे. मग आता पुढे ती म्हणू लागते, माझ्या मनू माऊसाठी मला अगदी अक्षय सुख आणि आनंद मागायचं आहे आणि म्हणूनच मी या पूजेसाठी आले. तेव्हा आजी म्हणतात, तू माझ्या शब्दाचा मान राखलास बाळा, बरं झालं तू इकडे आलीस. तेव्हा आता लगेचच अमोली म्हणते, आजी खरंच, अगं तुझ्या शब्दाखातर, तुझ्या आग्रहाखातर मी इथे पूजेसाठी आली आहे, बाकी काहीच नाही. पण आजी माझी अट लक्षात आहे ना गं तुझ्या, मी तुला काय अट घातली होती ते. तेव्हा सर्वजण आता अमोलीकडे पाहू लागतात आणि आजीकडे सुद्धा, कारण आता अमोलीने अशी कोणती अट घातली हे कुणालाच माहीत नसतं आजी सोडून. तेव्हा पौर्णिमामध्ये नाक खुपसत विचारते, काय अट आणि कसली अट घातली होतीस? तेव्हा आजी आता रागातच पौर्णिमाकडे पाहत म्हणतात की मी आहे ना इथे, मग मी सांगते कोणती अट घातली होती ते. तेव्हा आजी भूमीला आता प्रेमाने समजवतात की बाळाजवळ जाण्याचा आग्रह धरू नकोस, तू जरा बाळापासून लांबच राहा. तेव्हा भूमीला आता खूप म्हणजे खूप वाईट वाटतं आणि ती अमोलीकडे आणि बाळाकडे पाहतच राहते, कारण तिला एकदाच बाळाला घेण्याची खूप इच्छा असते.
मग आता अमोलीच्या या अटीबद्दल समजताच भूमीच्या डोळ्यात पाणी येतं. तिला काय करावं सुचत नाही. तर पौर्णिमा आणि रागिनी खुश होत भूमीकडे पाहतात. मग त्यावेळी आता भूमी ही एकटक क्षितिजाकडे पाहतच राहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पूजा वगैरे झालेली असते तेव्हा आता क्षितिजा खूप म्हणजे खूपच रडत असते. आकाश आणि भूमीला ते दुःख पाहवत नाही, ते लांबूनच तिच्याकडे पाहत असतात. तेव्हा आजी विचारतात, काय गं अमोली, काय झालं हिला एवढं रडायला? आपण भूमीकडे देऊन बघूयात का जरा, काय झालंय तिला ते समजेल. मग आता लगेचच अमोली म्हणते, नको आजी, भूमीकडे कशाला द्यायचं उगीच, मी आहे ना तिची आई, मी बघते तिच्याकडे व्यवस्थित. तेव्हा लगेचच भूमी आता पुढे येते आणि अंगाई गाते. तर आता भूमीने अंगाई गायल्यानंतर लगेचच बाळ शांत होतं. तेव्हा अमोलीच्या डोळ्यात पाणी येतं. तर दुसरीकडे गायकवाड सर हे भूमीला म्हणतात, जेव्हा पारितोषला ते बाळ सापडलं होतं तेव्हा त्या बाळाच्या अंगात दुपटं होतं आणि तेच नेमकं दुपटं एका बाईला दिलं होतं आणि त्या बाईचा पत्ता आम्हाला सापडलाय. तेव्हा भूमी आता आश्चर्याने लगेचच गायकवाड सरांकडे पाहते. तर रागिनी चोरून चोरून हे बोलणं ऐकते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.